अनेक जणांचा एक मोठा प्रश्न माझ्यापर्यंत पोहोचतो आणि तो प्रश्न असा असतो की सर आम्हाला बोलता येतं, फक्त बोलताना ना त्याचा टाइम आमचा कमी होतो, आम्हाला जास्त वेळ बोलताच येत नाही. आणि आज याच प्रश्नावरती मी तुमच्याशी युट्यूबच्या माध्यमातून चर्चा करणार आहे. नमस्कार, माझं नाव युवराज गायकवाड. गेल्या 12 ते 15 वर्षापासून मी याच क्षेत्रात काम करतो. मी लेखक आहे. शिकाल भाषण तर कराल शासन नावाचं पुस्तक लिहिलेलं आहे, जे पुस्तक बेस्ट सेलर आहे. आजपर्यंत अनेक लोकांनी त्याला विकत घेतलेला आहे आणि खरोखर लोक त्याची पारायणे करतात, वाचतात, त्यानुसार दिलेल्या टिप्सचा उपयोग करतात. आज हा व्हिडिओ बनवण्या पाठीमागचं कारण म्हणजे की जो प्रश्न मला अनेकांकडून आला त्या प्रश्नाचं उत्तर मला कशा पद्धतीने देता येऊ शकेल यावरतीच मी विचार करत होतो. तसं बघायला गेलं ना की काही लोकांना आहे ना जास्त वेळ बोलायला लागतात, एवढी बोलतात ना की त्यांना थांबवावं लागतं. आणि काही लोकांचा हा प्रॉब्लेम असतो की त्यांच्याकडे थोडंच असतं आणि त्यांना असं वाटत असतं की आपलं भाषण मोठं झालं पाहिजे होतं, अजून माझ्याकडे वेळ होता. दोन प्रकारची माणसं असतात, एक म्हणजे कमी बोलणारी माणसं, एक म्हणजे जास्त बोलणारी माणसं. आणि खरोखर ज्या माणसाला जास्त बोलता येतं म्हणजे तो म्हणजे अतिशय उत्कृष्ट वक्ता आहे का? तर बिलकुल नाही. ज्याला कमी बोलता येतं तो अतिशय उत्कृष्ट आहे का? तर बिलकुल नाही. मग अतिशय उत्कृष्ट आणि बेस्ट वक्ता जर कोणता म्हणाल, ज्याला जेवढा वेळ दिलेला आहे त्या वेळेच्या फ्रेम मध्ये जी माहिती श्रोत्यांपर्यंत पोहोचवायची ती अतिशय ठामपणे, अतिशय व्यवस्थितपणे जो पोहोचवतो तोच खरा वक्ता ओळखला गेला पाहिजे. आजचा जो प्रश्न आहे त्या प्रश्नावरती आज आपण बोलूयात की भाषण कशा पद्धतीने वाढवलं गेलं पाहिजे. जर तुमच्याकडे 10 मिनिटाचा वेळ असेल, अर्ध्या तासाचा वेळ असेल आणि कदाचित कधी कधी असंही होतं की कार्यक्रम सुरू करायचा असतो आणि लोक अजून आलेली नसतात आणि त्यावेळेस यांना कार्यक्रम वाढवायचा जर असेल तर आपल्याकडे थोडंसं मटेरियल हे जास्त असलं पाहिजे, म्हणजे आपण अधिक बोलू शकतो. दोन गोष्टी करा जेणेकरून की तुमचं भाषण हे जास्त वेळापर्यंत वाढू शकतं. पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे गोष्टी सांगा, कारण गोष्टींनी भाषण हे वाढवलं जातं किंवा वाढलं जातं. म्हणजे कोणत्या कोणत्या गोष्टी, शक्यतो गोष्टी उंदीर, मांजर, कावळा वगैरे याच्या गोष्टी या न सांगता कोणीतरी जीवनात यशस्वी कसं झालेलं आहे किंवा जो तुमचा प्रोग्राम आहे त्या प्रोग्रामशी रिलेटेड त्या गोष्टी सांगा, जेणेकरून त्या प्रोग्राम मध्ये अजून इंटरेस्ट निर्माण होईल. म्हणजे आता कोणकोणते प्रोग्राम्स असतात, शाळेतले प्रोग्राम्स आहेत तर लहान मुलांच्या गोष्टी सांगा. राजकीय प्रोग्राम असेल तर तुम्ही ज्या पक्षाकडून आहात त्या पक्षातील जो मुख्य नेता आहे त्याच्याबद्दलच्या काही कथा सांगा, त्याच्याबद्दलच्या काही गोष्टी सांगा, जेणेकरून की लोकांना त्या वक्त्याबद्दल किंवा त्या पक्षाबद्दल किंवा विद्यार्थ्यांनाही जी गोष्टी तुम्ही सांगणार आहात त्या गोष्टी आवडायला लागतील. बरेच जण आहेत की गोष्टी शेअरच करत नाहीत, येतात फास्ट मध्ये जे काय बोलायचं एकदम निबंधासारखं बोलून जातात, त्यामुळे ते बोर वाटायला लागतं. गोष्टींचा सराव करा, गोष्टी वाचा. आज मार्केटमध्ये जर तुम्ही गेलात ना तर तुम्हाला भरपूर पुस्तकं मिळतील की जी पुस्तकं गोष्टींची असतील. आणि ह्या गोष्टी वाचल्यानंतर जशी गोष्ट आहे तशी पाठ करून नका सांगू, तुम्ही तुमच्या शब्दांमध्ये गोष्टी सांगा. जर तुम्ही तुमच्या शब्दांमध्ये गोष्ट सांगितली ना ती परफेक्ट ठरते. गोष्ट सांगण्यापूर्वी मात्र एक करा की ती गोष्ट वाचा, समजून घ्या आणि दुसऱ्यांना सांगून बघा. जे घरामधील व्यक्ती असतील, लहान मुलं असतील, आपली पत्नी असेल, आपला भाऊ असेल, आई वडील, यांना ती गोष्ट सांगून बघा आणि खरोखर ती परफेक्ट होती का नाही याचाही विचार करा. तसं नसेल आरशासमोर उभे राहा आणि गोष्ट सांगण्याचा सराव करा. तसं नसेल एखादा व्हिडिओ बनवा आणि त्या व्हिडिओ मध्ये तुम्ही गोष्ट कशा पद्धतीने शेअर करताय ते पहा. आपला स्वतःचा व्हिडिओ बनवून पहा. सुरुवातीला जेव्हा तुम्ही व्हिडिओ बनवणार ना तर आपण आपल्याला आवडणार नाही ना, आपला आवाज आपल्याला आवडणार नाही. म्हणजे आपल्याला समजून येईल की आपल्या आवाजात किती बदल करायचा आहे, किती वरच्या पट्टीत आपल्याला बोलायचंय, किती खालच्या पट्टीत आपल्याला बोलायचंय, हे आपल्याला जेव्हा आपण आपला व्हिडिओ बनवतो त्यावेळेस आपल्याला समजायला लागतं. म्हणून गोष्टीचा सराव करताना एक तर आरशासमोर, दुसरं नाहीतर व्हिडिओ बनवा, नाहीतर घरच्यांच्या समोर चांगला सराव करा आणि प्रेझेंट करा. म्हणजे तुमच्या गोष्टींनी भाषण वाढलं जातं. गोष्ट सांगताना एक काळजी घ्या, ती म्हणजे विषयाला अनुरूपच गोष्ट सांगा. जर विषय वेगळा आणि गोष्ट वेगळी तर लोक ऐकणार नाहीत. लोक म्हणतील विषय हा वेगळा सांगतोय आणि गोष्ट ही वेगळी सांगतोय, कुठंच त्याचं कॉम्बिनेशन होत नाही. म्हणून विषयाला अनुसरून गोष्ट कशी सांगता येईल. आणि शक्यतो प्रेरणादायी गोष्टी बऱ्याचशा विषयांमध्ये ऍडजस्ट होतात, त्याच्यामुळे त्या गोष्टी सांगा. त्याचबरोबर ह्या गोष्टी सांगत असताना म्हणजे तुम्ही जर समजा 10 मिनिटाची 5 मिनिटाची एखादी गोष्ट सांगितली तर तुमचं 10 मिनिटापर्यंतचं भाषण वाढतं. पण 10 मिनिटं ज्यावेळेस एखादा विषय वाढवला जातो त्यावेळेस तो लोकांना आवडायला लागतो आणि लहान थोरांना इव्हन सगळ्या वयोगटातील लोकांना गोष्ट ऐकायला लावते.
गोष्ट ऐकायला आवडते. म्हणजे आता जर मी तुमच्या समोर बोललो, तुम्हाला एक गोष्ट ऐकायला आवडेल का? तर सगळेजण म्हणतील हो, मला गोष्ट ऐकायची आहे. म्हणजे आपले कान आतुर होतात गोष्ट ऐकताना. मग तो लहान मुलगा असला तरीही, एखादा वयोवृद्ध व्यक्ती असेल तरी, कोणी मोठा व्यक्ती असेल तरी, कोणी छोटा व्यक्ती असेल तरी त्याला गोष्ट ऐकायला आवडते. म्हणून गोष्टी सांगण्याचा सराव करा, गोष्टी वाचा आणि त्या प्रेझेंट करा. आणि दुसरं, तुमच्याकडे गोष्ट नाही समजा, बरं गोष्टी आहेत आठवत नाहीत, मग काय करायला पाहिजे? सगळ्यात महत्वाचं, आपलं जे आयुष्य आहे ना, हे एखाद्या चित्रपटासारखं असतं आणि त्या विषयाला अनुसरून एखादा असा प्रसंग असतो की तो प्रसंग शेअर करा, जेणेकरून लोकांना आवडायला लागेल. आपल्या आयुष्यात अनेक घटना घडलेल्या असतात, काही अविस्मरणीय प्रसंग असतात, काही अविस्मरणीय घटना असतात, काही अशा गोष्टी असतात की ज्या विषयाला लागू होतात. उदाहरणार्थ, तुमच्या समोर विद्यार्थी आहेत, तर विद्यार्थ्यांना तुम्ही त्यावेळेस कसा अभ्यास करत होते, तुमचे शिक्षक कशा प्रकारचे होते, याबद्दल बोला. म्हणजे मुलांना अजून इंटरेस्ट यायला लागेल. कारण का, प्रसंग सांगताना लोकांना इंटरेस्ट येतो, त्याचं कारणच आहे आपल्या आयुष्यात काय घडतं हे लोकांना इंटरेस्ट नाही, दुसऱ्यांच्या आयुष्यात काय घडलेलं आहे आणि काय घडतंय हे ऐकण्यात फार मोठा उत्साह, फार मोठा इंटरेस्ट त्यांना असतो. त्याच्यामुळे तुम्ही सांगताना ना, आपल्या आयुष्यातील आहेत ना काही मनोरंजक, काही अविस्मरणीय प्रसंग, ज्यातून काही लोकांना धडा घेता येऊ शकेल, जे चांगले चांगले प्रसंग आहेत ना, हे शेअर करा. आणि हे प्रसंग अगोदर निवडा. आतापर्यंत आपला जो जीवन प्रवास झालेला आहे, या प्रवासात लहानपण तुमचं कसं गेलं, एखादा पोहण्याचा प्रसंग असेल, तुमचा खेळण्याचा प्रसंग असेल, कधी तुमच्या आयुष्यातील अविस्मरणीय प्रसंग असेल, कधी भांडणाचा प्रसंग असेल, यातून काय लोकांना मला शिक देता येऊ शकते, काय मला मोटिवेशन देता येऊ शकतं, किंवा यातून लोक काय घेऊ शकतात, याचा विचार करा. तुम्ही बघितलं असेल की अनेक लोक ज्यावेळेस बोलत असतात, तर माझ्या आयुष्यात घडलेला एक किस्सा मला तुम्हाला सांगायचा आहे असं म्हटल्याबरोबर लोक लगेच कान देतात आणि म्हणतात हा नेमका कोणता किस्सा सांगतोय, आणि त्यावरती लगेच कामाला लागतात. मित्रांनो, भाषण वाढवणं हे फार सोपं आहे. भाषण वेळेत कंप्लीट करणं हे अवघड आहे. वेळेत कंप्लीट करण्यासाठी अतिशय जबरदस्त सराव लागतो. आणि हा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश हाच होता, ज्यांचं छोटं भाषण आहे त्यांनी मोठं कसं केलं पाहिजे, यासाठी तुम्हाला गोष्टी आणि आयुष्यातील घटना, प्रसंग शेअर करा. म्हणजे तुमचं भाषण मोठ्या प्रमाणात, म्हणजे वेळेच्या प्रमाणात वाढलं जाईल, मोठं होईल. म्हणून तुम्ही घटना आणि प्रसंग सांगत राहा. दुसरं, अनेक लोक व्हिडिओ पाहतात, लाईक करतात, शेअरही करतात, फक्त सबस्क्राईब करत नाहीत. व्हिडिओ पाहताय ना, व्हिडिओ आवडतोय ना, तर सबस्क्राईब करायला काय हरकत आहे का? कारण व्ह्यू जास्त असून उपयोग होत नाही, तर सबस्क्रायबर सुद्धा वाढले पाहिजेत. सबस्क्रायबरला म्हणजे तुम्हाला नवीन नवीन ज्यावेळेस व्हिडिओज येतील, त्यावेळेस तुम्हाला नवीन अपडेट्स मिळत जातील. यासाठी सबस्क्राईब करा. ऑल नोटिफिकेशनवरती क्लिक करा. म्हणजे आल्याबरोबर, व्हिडिओ आल्याबरोबर तुम्हाला अपडेट्स मिळत जातील. धन्यवाद.